सातारा शहरातील डॉक्टर प्रल्हाद पवार व डॉक्टर दीप्ती पवार यांची कन्या शास्त्रज्ञ डॉक्टर पल्लवी पवार. ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या सातारा शहरातून शास्त्रज्ञ डॉक्टर पल्लवी प्रल्हाद पवार हिने आपला जीवन प्रवास सुरू केला. शाळेत तसेच कॉलेजमध्ये सर्वांगीण विकास साधत तिची विजयी घोडदौड कौतुकास्पद होती. AIEEE मध्ये चांगले रँकिंग मिळवून तिचे शिक्षण केमिकल टेक्नॉलॉजीचे मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेज UDCT इथे पूर्ण झाले. विशेष प्रावीण्यासह परदेशी शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळून उच्च शिक्षण MS विथ PhD ही डिग्री न्यू जर्सी रटगर्स येथे पूर्ण केले. गेली 6 वर्षे ती GSK मध्ये रिसर्चमध्ये काम करत आहे. अशा सर्वांगीण विकास साधलेल्या डॉक्टर पल्लवी पवार यांची मुलाखत पाहत आहात नीलम टॉक शो मध्ये गुढीपाडव्याच्या विशेष भागात. गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे जावो, आरोग्य पूर्ण जावो. मी नीलम राजपूत नीलम टॉक शो मध्ये मनापासून प्रेमपूर्वक स्वागत करते. आता माझ्या सोबत आहे. सोबत नाही कारण मी असं सांगणार आहे की मी आज काहीही जास्त बोलणार नाही. जे काय बोलणार आहे ते पल्लवीच बोलणार आहे. की रुजावं कुठे ते आपल्या हातात नसतं, पण कसं बहरावं ते मात्र आपल्या हातात असतं. आणि असंच आमच्या साताऱ्याचं नाव बहरलेली, स्वतः पण स्वतःच्या हुशारीने, कर्तृत्वाने एक गुढी परदेशात उभी करणारी सातारची कन्या पल्लवी पवार, डॉक्टर दीप्ती पवार आणि प्रल्हाद पवार यांची कन्या पल्लवी पवार. पल्लवी, नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत आहे. सांग, शैक्षणिक वाटचाल सुरू करायची की आधी तुझं आत्ताचं कामाचं स्वरूप सांगतेस? मी आत्ताचं कामाचं स्वरूप सांगते तुम्हाला. सांग. सो मी आता इन्व्हेस्टिगेटर आहे, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये, GSK मध्ये, GlaxoSmithKline. काही लोकांना ही कंपनी माहित असेल. ऑगमेंटेन, नॅमॉक्सिसिलिन आणि क्लॅबलेनेट ही त्यांचं वन ऑफ द प्रॉडक्ट्स आहे. सो तिथे मी सायंटिस्ट आहे. इन शॉर्ट, माझं रिस्पॉन्सिबिलिटी प्रायमरीली नवीन मॉलिक्यूल, एखादा नवीन आला, एखादी पावडर माझ्या हातात मिळाली मला, विच इज अ न्यू मॉलिक्यूल, तर ते घ्यायचं आणि त्याचे टॅबलेट्स, कॅप्सूल्स, इंजेक्शन्स हे काय करायचं हे डिसाईड करायचं. आणि हे सगळे मेडिसिन्स थ्रू डिफरंट डिसिजन गेट्स, म्हणजे तुम्ही ॲनिमल ट्रायल्स मध्ये टाकले ते किंवा ह्युमन ट्रायल्स मध्ये टाकले, फेज 1, फेज 2, फेज 3, त्यांची सेफ्टी कशी आहे, त्यांची एफिकसी कशी आहे, ते काही त्याचं इफिशियंट आहेत का हे ड्रग्स, हे सगळं बघून FDAचं अप्रुव्हल घेण्यापर्यंतच्या प्रोसेसमध्ये मी थ्रू अँड थ्रू इन्व्हॉल्व असते. इनफॅक्ट मीच वन ऑफ द मेन रिस्पॉन्सिबल पर्सन असते या सगळ्या पूर्ण मॉलिक्यूलला डिस्कव्हरी पासून ते FDA अप्रुव्हल मिळण्यापर्यंत. आय एम वन ऑफ द मेन पीपल इन्व्हॉल्व. सो मी आता ते करते GlaxoSmithKline मध्ये, GSK फार्मास्युटिकल्स मध्ये आहे मी. आणि 5 वर्ष फार्मास्युटिकल्स GSK मध्ये होते आणि आता मी वेस्ट कोस्टला मूव्ह करते. आता मी US मध्ये आहे, न्यू जर्सी मध्ये होते आणि आता न्यू जर्सी मधून आम्ही कॅलिफोर्नियाला मूव्ह करतोय. मी लेस देन अ मंथ मध्ये गिलियड मध्ये जॉईन करणार आहे. गिलियड अगेन फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि तुम्हा सगळ्यांना ती रेमडेसिविर चे मेकर्स, गिलियड कंपनी रेमडेसिविर बनवते. सो मी तिथे अगेन ॲज अन इन्व्हेस्टिगेटर, ॲज अ सायंटिस्ट, फार्मास्युटिकल त्यांचं R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये मी जॉईन करणार आहे.
सो ते माझं बॅकग्राऊंड आहे आताचं. हे मी आता सध्या मी हे काय करत आहे हे त्याची जस्ट समरी आहे. अरे बापरे, म्हणजे मी असे तुला पाहतच राहिली आणि बघतच राहावं की काय आपली सातारची कन्या एवढी इथपर्यंत अशी पोहोचून एवढं मोठं खरंच कर्तृत्व कशा महिला सिद्ध करतात. एक 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 माझ्या मुलाखत बघितल्यावर खरंच तुमच्या लक्षात येईल की किती वेगळे विषय असतात आणि कर्तृत्व सिद्ध करतात. आता मी जसं बोलले हे कर्तृत्व या इथपर्यंत पोहोचणं हे सोपं होतं नाही, बिलकुल. कारण सातारातून जे सुरुवात झालेली, आता म्हणलं साता समुद्रा पलीकडे जाऊन हे सगळं काम करायचं, कशी सुरुवात झाली? सो माझे आई वडील राईट डॉक्टर दीप्ती पवार आणि डॉक्टर प्रल्हाद पवार यांनी पहिल्यापासूनच ते डॉक्टर होते आहेत. त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. त्याच्यामुळे लहानपणापासून मी पेशंट्स अप क्लोज बघितले आणि मेनली ज्या डॉक्टर्स त्या पेशंटला कशी मदत करतात, त्यांचं त्या पेशंटच्या लाईफमध्ये केवढं महत्वाचं स्थान आहे हे सगळं बघितलं. आणि हे सगळं निस्वार्थीपणे करणं बरं का. म्हणजे मी हे लहानपणापासून बघितलं. लहानपणी खालीच हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे खाली जायचं, थोड्या वेळ इथे तिकडे बघितलं की कळतं की ठीक आहे पैसे नाही आहेत पेशंट जवळ, खरवस आणून दिला कोणी, उकडलेल्या शेंगा आणून दिल्या आणि आईबाबांनी असं काम केलंय. सो तो निस्वार्थीपणा बघितला लहानपणापासून. आणि म्हणून मला एका अलाइड फील्डमध्ये जायचं होतं, डॉक्टर बनायचं होतं किंवा बायोलॉजी आणि अॅनाटॉमी वगैरे असे सब्जेक्ट आवडायचे नाहीत. अनफॉर्च्युनेटली मॅथमॅटिक्स खूप जास्त आवडायचं. सो मग असा विचार केला की ठीक आहे मला डॉक्टर बना ते सब्जेक्ट आवडत नसतील तर मी अलाइड कुठलं डिसिप्लिन घेऊ की मला त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करता येईल. मॅथमॅटिक्स स्टील त्या सब्जेक्टमध्ये इन्व्हॉल्व राहून मग इंजिनिअरिंग असं आठवलं आणि इंजिनिअरिंग इन फार्मास्युटिकल्स हा सब्जेक्ट मला खूप आवडला. सो लहानपणापासून नर्मदामध्ये मी शिकले डॉक्टर JW आयरन अकॅडमीमध्ये. माझं शिक्षण लहानपणापासून खूप खूप छान लक्षात आहे. मॉरल एज्युकेशनचे धडे, हिस्ट्री, मॅथमॅटिक्स, सायन्स हे खूप 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 आवडायचं आणि माझ्या शाळेत मला हे खूप सुंदर शिकवलं सगळं. माझ्या प्रिन्सिपल डॉक्टर आयरन मिस सगळ्याच टीचर्सचा खूपच जास्त इम्पॅक्ट होता 10वी पर्यंत. त्याच्यानंतर मी कोट्याला होते 1 वर्ष वगैरे IIT आणि AIEEE ची तयारी करण्यासाठी. आणि AIEEE मध्ये माझा ऑल इंडिया रँक 8000 होता आणि महाराष्ट्राचा रँक माझा अराउंड 200 वगैरे होता. सो त्याच्यामुळे मला भरपूर ऑप्शन्स होते. मला UDCT विच इज इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, आता तुम्हाला खूप लोकांना माहित नसेल ही युनिव्हर्सिटी, बट इट्स वन ऑफ द टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीज इन केमिकल इंजिनिअरिंग. सो UDCTचं ऑप्शन होतं जिथे मी केमिकल इंजिनिअरिंग किंवा अलाइड फील्ड्स परस्यू करू शकले असते. त्याच्यानंतर मला NIT नागपूरमध्ये ऍडमिशन मिळत होती. अशा काही ऑप्शन्स होते. त्याच्यामधून मी UDCT ठरवलं की मुंबईत होतं. मला केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि इंजिनिअरिंग हे सगळं आवडत होतं. सो इट गेव मी अन ऑपॉर्च्युनिटी टू बी इन दॅट एरिया. सो तिथे मी माझं अंडरग्रॅड केलं, BTech केलं मी तिथे. आणि त्याच्यानंतर ठरवायचं होतं की मला काय करायचं, मला काय आवडतंय. सो मम्मी खूपच म्हणजे काही गोष्टीत खूप स्ट्रिक्ट होती की तुम्ही तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स असायला पाहिजेत लाईफमध्ये. सो मी MBA ची तयारी करत होते. मला असं वाटलं की मला तो मॅनेजमेंटमध्ये आवडेल आणि मी GRE 2nd का 3rd इयरमध्ये असंच प्रॅक्टिस म्हणून आणि असंच वेळ मिळाला मला म्हणून दिली. आता GRE एक्झाम ही US मध्ये युनिव्हर्सिटीच्या ऍडमिशनसाठी लागते. सो मग ती मी एक्झाम दिली आणि मला खरंच चांगले मार्क मिळाले आणि त्याच्यानंतर रिसर्चमध्ये इंटरेस्ट वाढत गेला. सो मी GRE थ्रू मग अप्लिकेशन केलं मास्टर्ससाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये USच्या आणि मला खूप छान ऍडमिट्स मिळाले. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन अँड आर्बर, रटगर्स युनिव्हर्सिटी, अशा काही युनिव्हर्सिटीजमध्ये खूप चांगले ऍडमिट्स मिळाले. पण तेव्हा ठरवलं की आपण नुसतं जायला नको, आपण स्कॉलरशिप घेऊन जाऊया. म्हणजे आहेत आई बाबांकडे पैसे किंवा नाही आहेत वॉटएव्हर, पण तरी ठरवलं की कशाला आपण जर करू शकलो हे तर स्कॉलरशिप का नको. सो मी रतन टाटा स्कॉलरशिप साठी अप्लाय केलं. मला UDCTमध्ये पहिल्या वर्षी रतन टाटा मी ॲज द टॉप रँकर इन द युनिव्हर्सिटी. सो मला तेव्हा रतन टाटा स्कॉलरशिप होतीच.
आणि बाहेर परदेशात शिकायला जाण्यासाठी टाटा ट्रस्टच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत. मग त्याच्यात मी इंटरव्ह्यूज दिले टाटा हाऊसमध्ये जाऊन मुंबईमध्ये, आणि त्याच्यामधून मला ट्रॅव्हल अब्रॉड स्कॉलरशिप्स मिळाले टू अन एक्सटेंट वेअर मला एक पर्टिक्युलर लोन अमाऊंट, एक पर्टिक्युलर फ्री मनी 4 लाखाचं मला लोन अमाऊंट मिळाली, 0 इंटरेस्ट, बिग सम ऑफ मनी विदाउट एनी, म्हणजे लोन असं नाही पण जस्ट कॅश डाऊन मनी मिळाला, आणि प्लस माझं एअर तिकीट पण स्पॉन्सर्ड होतं टू द US. सो मी त्याच्यावर गेले, मास्टर्स केलं, PhD केलं, आणि मग त्याच्यानंतर मग मी GSK मध्ये ॲज सुन एज आय ग्रॅज्युएटेड ॲज अ प्रोसेस इंजिनियर, ॲज अ इन्व्हेस्टिगेटर मी GSK मध्ये स्टार्ट केलं. सो 5.5 वर्षाचं खूप खूप कष्ट. तू लगेचच 5 मिनिटात सांगतेय, पण ते तिथपर्यंत पोहोचणं खूप 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 अडचणी असतातच. म्हणजे काही करायचं म्हणलं की मग त्या अडचणींवर मात करत तू तिथपर्यंत पोहोचली. पण आता कसं वाटतंय या यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर कसं वाटतं? ऍक्च्युली खरं सांगायचं ना, मी आता 12 वर्षात, म्हणजे मी आता 2010 मध्ये US ला गेले. अंडरग्रॅड तर होतच डिफिकल्ट, सगळेच आता आपण म्हणतो इंडियामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, पण 12 वर्षानंतर मी पहिला प्रॉपर ब्रेक घेतलाय लाईफमध्ये, की 2 महिन्याची सुट्टी, की मी काही करणार नाही. तर माझी प्रत्येक वर्ष सुट्टी 15 दिवस मॅक्सिमम, ते सुद्धा या इंडियाला गडबडीत पेरेंट्सला भेटायला जा. सो खूप छान वाटतं. आज मी असं इथे बसून असं वाटतं की आज मी थोडासा ब्रेक घेऊ शकते. 2 महिने काहीही न विचार करता. माझा पुढची अपॉर्च्युनिटी एक्सलंट आहे, बेस्ट कोर्सवर. सो मी आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट, की काय शिकायला मिळतंय मला, मी कसं कॉन्ट्रीब्यूट करू या एरियामध्ये मेडिसिन्सच्या, मी कुठले नवीन मॉलिक्युल्स डिस्कव्हर करू, किंवा मी कुठले मॉलिक्युल्स नवीन मेडिसिन्स पुढे घेऊन येऊ, आणि मी आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. आणि इथे बसून असं वाटतं की ठीक आहे, जेवढे कष्ट केले तेव्हा वाटायचं, आय वॉज नॉट शुअर की प्रत्येक डिसिजन बरोबर होता की नव्हता, पण आता जस्ट सिटिंग बॅक आय फील की जे काही झालं ते सगळं चांगल्यासाठी झालं. तुम्ही कष्ट करून त्याच्या प्रत्येक ह्याच्या थ्रू गेला, दॅट इज रिअली कमेंडेबल, आणि कष्टाला देर इज जस्ट नो ऑल्टरनेटिव्ह. सो ते सगळं आता बसून जरा 1-2 महिन्याच्या ब्रेकमध्ये एन्जॉय करते. एन्जॉय तर करते. बघितलं छोटं बाळ आहे, म्हणजे ही ती कसरतच असते आपली महिलांसाठी. कसं होतं बाळाला सांभाळून ते सगळं करणं. सो मी एक एक्झाम्पल सांगते. सो आमचं ग्रीन कार्ड लास्ट इयर आलं, आणि मी प्रेग्नंट होते. माझं वर्क प्लेस 60 मैल म्हणजे 80 किलोमीटर दूर होतं माझ्या घरापासून, आणि मी एव्हरी डे आय वॉज सपोज टू बी इन द लॅब, अँड वॉज अ लॅब बेस्ड वर्क आहे. सो प्रेग्नन्सीमध्ये खूप कष्ट केलेत, आणि आपण कष्टाबद्दल बोललो म्हणून मग सकाळी दिवस 5:30ला सुरू करायचा, आणि 7 ते 4 माझ्या माझ्या कंपनीमध्ये जाऊन काम करायचं, रेग्युलर तुमचा डे जॉब जो असेल तो. आणि मग 4 ते 7 हे ग्रीन कार्डचं ऍप्लिकेशन प्रोसेस, मल्टिपल मॅन्युस्क्रिप्ट लिहिणं, राईट. हे आता आम्ही सायंटिस्ट म्हणून पब्लिश करत राहतो, सो ते पब्लिश करण्यासाठी एक्स्ट्रा टाइम द्यायला लागतो. हे 7 पर्यंत काम करायचं, मध्ये ब्रेक घेऊन कुठेतरी वर्कआउट करायचं 8-9 महिन्यापर्यंत, की तेवढं फिट राहावं आपल्याला. आणि आईनी एक्सरसाइज करणं हे खूप महत्वाचं आहे, आणि सकाळी नाश्ता मिळणार नाही एक्सरसाइज शिवाय, हे अगदी लहानपणापासून शिकवलं होतं. सो ते करणं, आणि नंतर हे सगळं 9व्या महिन्यापर्यंत ऑलमोस्ट. आणि डिलिव्हरी नंतर पण 2nd मंथमध्ये अंश बॉर्न झाला. त्याच्यानंतर 2ऱ्या महिन्यामध्ये कॉन्फरन्सला फ्लॉरिडाला जाऊन प्रेझेंट करणं, राईट. आम्ही प्रेझेंटेशन्स दिले वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये ते. सो खूपच डिफिकल्ट होतं हे सगळं, आणि ॲज अ वुमन खूप डिफिकल्ट पडतं आपल्याला हे सगळं. फक्त तुम्हाला एक सपोर्ट सिस्टम लागते आजूबाजूला. तुमचा नवरा हेल्प करणारा हवा, किंवा तुमच्या आजूबाजूचे आई बाबा त्यांनी येऊन सपोर्ट केला, सासू सासऱ्यांनी येऊन हेल्प केली. सो ते खूप खूप महत्वाचं ठरतं ऍट द एंड ऑफ इट ऑल. सो मिस्टरांचं नाव काय? सुहास सायठा. ते काय करतात? सो सुहास IT मध्ये आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, आणि तो स्पॉटिफाय तुमच्या सगळ्यांच्या फोनवर मोस्टली तो ऍप असतोच, म्युझिकचा ऍप, तो तिकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, डेटा इंजिनियर / सॉफ्टवेअर इंजिनियर असं. आता सुरुवातीला बोलले की आईचे संस्कार. हो,
ते संस्कार अजूनही उपयोगी पडतात आपल्याला. खूप खूप. आई वडिलांबद्दल काय सांगशील? हा, सो मेनली मला जे रेग्युलर ट्रेडिशनल रोल्स करतात आई वडील, त्याच्या पलीकडे मम्मी माझी तिचं ॲम्बिशियस मम्मी खूप होती आणि तिनेच ते सगळं इन्स्टिल केलं आमच्यामध्ये की तुम्ही कधीही, हे खूप महत्वाचं होतं बरं का, सकाळी सुरू करायचा व्यायाम करायचा, नाश्ता व्यायामाशिवाय मिळणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं. डबा हा संपला पाहिजे, डबा संपला नाही तर बापरे म्हणजे इतकी भीती वाटायची घरी यायला. हे 2 गोष्टी अभ्यास करून करा असं कधी बोलली नाही बरं का मम्मी. हुशारच होतीस कधी सोडणार होता, त्यामुळे व्यवस्थित सगळं तू करतच होतीस ना. पण आणि मम्मी तेवढ्या 2 गोष्टी. आणि दुपारी 2-3 वाजेपर्यंत घरात टीव्ही लावून द्यायचा नाही बरं का. सॅटर्डे संडेला पण कामं सकाळी उरकायची, घर साफ, जेवण बनवलेलं, तुमची बाहेरची कामं सगळी उरकायची आणि टीव्ही लावायला पण आम्ही खूप घाबरायचो. सकाळी 4 वाजेपर्यंत वगैरे संध्याकाळपर्यंत घरात टीव्ही हा लागणार नाही, तुम्ही तुमची कामं करा, तुम्ही तुमचं सगळं आवरा. आत्ता पण बरं का, आता किती वर्षाची मी, पण अजून पण टीव्ही लावायला सकाळी मी घाबरते घरात. सो ह्या सगळ्या गोष्टी राईट. आणि ॲम्बिशियस, आता या सुट्टीला आले मी, त्याच्यात पण मम्मी असं सारखं की आता पुढे काय विचार करतेयस, साईड बाय साईड काही दुसरा विचार आहे का, बिझनेस करण्याचा विचार आहे का, आता तू सेटल झाली आहेस, ग्रीन कार्ड आलंय, मग रेग्युलर रोल्स कशाला, त्याच्या पलीकडे काहीतरी विचार कर, असं हे सारखं ऍट द बॅक ऑफ द माइंड. आणि नंतर ऑफकोर्स की टेन्शन आलं की आई आणि बाबांना तर कॉल करायचाच असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप युजफुल ठरल्या. हार्डवर्क हे खूप शिकवलं, दोघांनी शिकवलं. म्हणजे मी जे कष्ट करताना पाहिलं ना, आणि सगळेच डॉक्टर्स, असं नाही माझेच आई वडील पण, पप्पा रात्री पप्पा बाहेर झोपायचे आमचे, कारण आम्हाला डिस्टर्ब नको व्हायला खाली पेशंट आला तर. सो रात्री एव्हरी ऑल्टरनेट नाईट मला लक्षात आहे की त्यांनी बेल वाजली खालची आणि ते खाली गेले, पेशंटला अटेंड केलंय. सो तो हार्डवर्क त्या मी लहानपणापासून खूप बघितलं. आणि त्याला तर ऍब्सोल्युटली, म्हणजे तुम्ही किती पण हुशार असला तरी तुमचं हार्डवर्क नसेल तर तुमचा इंटेलिजन्सचा काही उपयोग नाही, हे मम्मी नेहमी सांगायची. सो ते बघितलं आम्ही. आणि इन जनरल आमच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटमध्ये दोघांचा खूप खूप मोठा वाटा आहे. की पप्पा स्पोर्ट्सला घेऊन जायचे, मला बॅडमिंटन शिकवलं, स्विमिंग मला 3 वर्षाचे होते तेव्हा शिकवलं. आता अंशला दररोज घेऊन जातात सकाळी आणि तसंच पाण्यात टाकून देतात की शिकेल म्हणून, 2-2 वेळा त्याला घेऊन जातात. सो पप्पा मम्मीनी खूप इन जनरल आम्हाला खूप प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केलं. पप्पा पण न बोलता खूप गोष्टीत आम्हाला मार्गदर्शन केलं. सगळ्या इथे इंडस्ट्रियलिस्ट काकांकडे घेऊन जायचे आणि म्हणायचे की हे बघा पल्लवी आता ऍडमिशनसाठी पुढचा विचार करते तर तिला मार्गदर्शन द्या. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आय थिंक सगळ्यात मोठा वाटा या दोघांचा असतो सगळ्यांमध्ये. म्हणजे या दोघांचा वाटा म्हणून तर इथपर्यंत आज पोहोचू शकलीस तू. आणि खूप छान वाटते. म्हणजे तू जे आता बोललीस ना की टीव्ही बघायचं नाही, आजकालची पिढी असं करेल, तुम्ही ऐकलं, आजकालची पिढी नाहीच, हे ऐकणार पण नाही. म्हणजे ते खूपच पुढे गेलं जग, असं झालं. पण तुम्ही ते ऐकत गेला आणि यशापर्यंत पोहोचला. भावाबद्दल काय सांगशील? हो, माझा भाऊ पवन पवार आणि तो माझ्यापेक्षा 4 वर्ष लहान आहे आणि तो आता न्यूजर्सीमध्ये असतो. सो तो सॅमसंग मध्ये कॅटेगरी मॅनेजर आहे. सो ही इज रिस्पॉन्सिबल फॉर तुमच्या सॅमसंग ई कॉमर्सचा बिझनेस आहे त्यांचा US मध्ये. तर त्याचे सर्टन कॅटेगरीज असतात की होम अप्लायन्सेस असतील किंवा तुमचे लॉन्ड्री बिझनेस असेल, तर एंड टू एंड त्याचं फोरकास्टिंग करायचं, त्याचा सप्लाय, त्याचा डिमांड्स, हे सगळं फॅक्टर इन करून मेकिंग शुअर की तुमचे सेल्स मॅक्सिमाइज करणं, ते सेल्स अटेन करणं. सो ही इज अ सोल रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर दॅट. सो त्याने MBA केलं. त्याने NIT नागपूरमधून मेटलर्जीमध्ये अंडरग्रॅड केलं. त्याच्यानंतर गोदरेजच्या बॉईज डिव्हिजनमध्ये तो मॅनेजर म्हणून होता, शॉप फ्लोअरवर होता काही वर्ष आणि त्याच्यानंतर मार्केटिंग आणि सेल्समध्ये होता तो. आणि त्याच्यानंतर MBA केलं मिनेसोटामध्ये, युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा, कार्लसन स्कूल कार्लसन मधून केला त्याने. आणि त्याच्यानंतर तो सॅमसंगमध्ये ॲज अ कॅटेगरी मॅनेजर आहे. आणि दोघं बहीण भाऊ किती हुशार आहेत, खरंच ना, खरंच कौतुकास्पद आहे.
खरंच या इथपर्यंत पोहोचणं खरंच सोपं नाहीये. पण हे करताना अडचण आल्या कोणत्या अशी लक्षात आहे का अडचण? काही प्रसंग आयुष्यातले? खूप होते असे. म्हणजे आता फ्रँकली साताऱ्यात राहून राईट मी मम्मीला तेच म्हणते की मी माझी एकच कंप्लेंट आहे की मला 10वी नंतर किंवा खूप लवकर घरातून बाहेर पडायला लागलं. म्हणजे आम्ही बेअरली राहिलो घरात. पवन तर 8वीला सेंट स्कूलमध्ये गेला. सो त्याच्यानंतर तो मॅक्सिमम वर्षातून 15 दिवस किंवा 1 महिना घरात राहिला. सो ते सगळ्यात महत्वाचं की ते सगळ्यात आय गेस ती सगळ्यात मोठी अडचण वाटली आम्हाला की घरात राहायची इच्छा खूप होती. 11वीत बाहेर पडलो मी तरी ऍटलीस्ट. 12वीत ह्याच्यासाठी कोट्याला गेले. मग युडीसिटीमध्ये होते, मुंबईत होते. लकीली मी युडीसिटीमध्ये मुंबईत होते. मी एव्हरी ऑल्टरनेट मंथ मध्ये ऍटलीस्ट छानपैकी येऊन राहायचे आणि मंडेचा क्लास बंक करायचे. पण ते एक इम्पॉर्टंट होतं. आणि त्याच्यानंतर US मध्ये होतो. सो घरात राहायला मिळालं नाही. ती ते थोडंसं ऍट द बॅक ऑफ द माइंड राहून जाईल. बाकी खरंच भरपूर अडचणी होत्या की मार्गदर्शन पुढे काय करायचंय हे आपणच आम्ही डिसाईड करत गेलो. मग युडीसिटीमध्ये असल्यावर तुमचं नेटवर्क मोठं असतं, जग मोठं असतं. मग ते हेल्प झालं. आणि मग तिथे US मध्ये असताना एव्हरी डे इज अ स्ट्रगल. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा PhD मध्ये ऍडमिशनसाठी स्ट्रगल करत असता. त्याच्यानंतर तुम्ही विजावर असता. पण काम इतकं सुंदर असतं ना की ते सगळ्या गोष्टींवर मात करून. आता आई विचारते तुम्हाला का राहायचंय तिथे? इंडियामध्ये पण किती ऐशो आराम आहे आता, पण तुम्हाला का राहायचंय तिथे? तर माझं जे काम आहे ना ते मला नाही मिळणार आहे. आणि मी शोधतीये की इथं काय आहे इंडियामध्ये अशा R&D मध्ये अपॉर्च्युनिटीज. पण मी जे काम करते ते खूप कटिंग एज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सॉरी मी डायव्हर्ट करते पण कामाबद्दल आपण बोलतोय म्हणून मी लास्ट 2 वर्षात GSK मध्ये लॉंग ऍक्टिंग इंजेक्टेबल्सवर काम केलं. सो HIV मध्ये राईट एड्स त्याचं स्टँडर्ड ऑफ केअर आहे आता. त्याला क्युअर नाही पण त्याची ट्रीटमेंट आहे. ते खूप प्रगती झाली त्या एरियामध्ये. आता ट्रीटमेंट तरी आहे आता ज्याच्यामुळे स्पॅन ऑफ लाईफ आणि क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झाली आहे. पण तुम्ही एक टॅबलेट एव्हरी डे घ्यायलाच लागते तुम्हाला टू मेंटेन दॅट. पण GSKने काय केलं तर टेकिंग इट अ स्टेप अहेड की आता पेशंटला एव्हरी डे लक्षात ठेवायला लागतं मला एक टॅबलेट घ्यायची आहे आणि ती नाही घेतली काही दिवस तर रिलॅप्स होण्याची शक्यता असते. सो कॅन वी मेक द लाईफ ऑफ द पेशंट अ लिटल बेटर? मग त्याच्यासाठी काय करायचं तर एक लॉंग ऍक्टिंग इंजेक्टेबल्सची कॉन्सेप्ट. म्हणजे तुम्ही एक इंजेक्शन घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेडिसिन जे ड्रग असतो तो सस्पेंड करायचा. तो तुमच्या मसलमध्ये द्यायचा. वॅक्सिन कसं देतो तसं मसलमध्ये द्यायचं आणि तो एक साठा तयार करतो. जसं एक इम्प्लांट तुम्ही जर आतमध्ये घातलं तर तसं एक साठा तयार करतो आणि ते ड्रग रिलीज होत राहतं फॉर 1 month 2 months किंवा 3 months. म्हणजे त्या पेशंटने एकदा ते इंजेक्शन घेतलं की 3 months त्यांना काही विचार करण्याचीच गरज नाहीये की मी विसरलो का एखादं टॅबलेट घेणं वगैरे. सो त्याला लॉंग ऍक्टिंग इंजेक्टेबल्स म्हणतात. मग त्याचं त्याची डेव्हलपमेंट ते मेडिसिन मार्केटमध्ये आणणं अशा सगळ्या एलिमेंट्सवर मला काम करण्याची संधी मिळाली GSK मध्ये लॉंग ऍक्टिंग इंजेक्टेबल्सवर. मग तेच ते R&D कीप्स मी देअर. सो मग त्याच्यासाठी अगेन गोईंग बॅक टू युअर क्वेश्चन नीलम की आपण किती अडचणी आल्या की या सगळ्या एरिया शिकायला लागतात. तुम्ही करंट राहायला लागतं या सगळ्यामध्ये की जे नवीन गोष्टी आहेत येत आहेत त्याच्यामध्ये बी अ पार्ट ऑफ इट. तुम्ही शिका लवकरात लवकर. रिऑर्गनायझेशन होत राहतात तुमच्या कंपनीजमध्ये. लोकांना असं स्ट्रेट फॉरवर्ड वाटतं US मध्ये पण US मध्ये खूप क्विक टर्न अराउंड आहे. टेक्नॉलॉजीज फटाफट चेंज होत राहतात. सो तुम्ही ऑब्सोल्यूट झाला तुम्ही तुमचं नॉलेज अप टू डेट नाही ठेवलं तर मग त्याचे रिपरकशन्स असतात. त्याच्यामुळे मग हे सगळं अप टू डेट राहणं या सगळ्या अडचणीच म्हणणार मी इन अ वे की या सगळ्या गोष्टी यू हॅव टू कीप इन माइंड. सो ते सगळं खूप लक्षात ठेवून करायला लागल्या गोष्टी. अडचणी सांगितल्या सगळ्या लक्षात ठेवून तू केलं. असंच एक पायरी चढताना आयुष्यातले अविस्मरणीय क्षण किंवा सोनेरी क्षण कोणते होते? सो माझं PhD ग्रॅज्युएशन वॉज रिअली इंटरेस्टिंग. म्हणजे मी PhD मिळवली. मी डॉक्टर आहे. सो
आणि आता आमच्या फॅमिली ऑफ 4 राईट, मी, पवन, मम्मी, पप्पा, त्याच्यामध्ये 3 डॉक्टर्स आहे. आम्ही पवनला तेच चिडवतो की तूच एकटा डॉक्टर नाही आहेस, पण इन अ वे कुठल्या तरी वे मध्ये मी डॉक्टर आहे. सो ते जस्ट डॉक्टर हे समोर लावणं तुमच्या नावाच्या, सो दॅट वॉज रिअली क्रिटिकल. ते 5 वर्षाचं खूप हार्डवर्क होतं. आणि PhD मिळवणं, नवीन एरियाजमध्ये काहीतरी नवीन गोष्टी फाइंड केल्यानंतर तुमच्या कमिटी समोर ते वर्क डिफेंड करून प्रेझेंट करून मग ती डिग्री मिळते. इट्स नॉट अ व्हेरी सिम्पल थिंग. तुम्हाला गायडन्स खूप कमी असतो. तुम्ही तुमचा विचार करता की हे नवीन आहे का, या एरियाची काय गरज आहे वगैरे. सो PhD मिळणं आणि स्टेजवर जाऊन तुमचा ऍडवायझर तुमच्या बरोबर वरती येतो, तुम्हाला तो सॅश घालतो. अनलाईक जे मास्टर्सचे कॅन्डिडेट असतात ज्यांना MS मिळालेलं असतं, ते नसतं शेक हँड करून जातात, पण PhDsला द वे दे ट्रीट देम इन द US. सो तो एक खूप महत्वाचा क्षण होता. आणि मम्मी पप्पा होते त्या इव्हेंटला, सो दॅट वॉज द बेस्ट. आणि नंतर ग्रॅज्युएशनला बराक ओबामा आले होते. सो मम्मी पप्पांना त्यांना पण म्हणजे त्या कॉन्व्होकेशन मध्ये बघायला मिळालं. सो ते एक खूप महत्वाचा इव्हेंट होता. आणि माझं ग्रीन कार्ड आलं आमचं लास्ट इयर, त्याच्यामुळे काही गोष्टी इझी होतात. सुट्ट्या घेऊ शकतो, तुम्ही ट्रॅव्हल कसं पण करू शकतो. सो ते महत्वाचा एलिमेंट होता आमच्या लाईफमध्ये. आणि नक्कीच अंश 2 वर्षात, तो 2.5 इयर्सचा आहे आता, पण त्याचा जन्म आणि लाईफ चेंजेस फॉर गुड आफ्टर मदरहुड. आणि तुम्ही खूप इफिशियंट होता वर्किंग वुमेन. सो सो हे खूप काही असे भरपूर क्षण आहेत, पण दीज वर द फ्यू इम्पॉर्टंट करिअरच्या पर्स्पेक्टिव्ह मधून. एस्पेशली 3.5 मुहूर्तातला मुहूर्त गुढीपाडवा. आणि ही गुढी आता तुम्ही तिच्या बोलण्यातून, मी आधीच सुरुवातीला म्हणलेले की 7 समुद्रापलीकडे तिने गुढी उभारली. तिच्या बोलण्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की सातारची कन्या काय काय कसं कोणत्या पद्धतीने करते. मग आज मुहूर्त लागला, तिच्या मुलाखतीचा आज मुहूर्त लागला. आणि खूप कशातून आम्ही अगदी मुलाखती पटकन अगदी केली आणि खूप छान सांगते, खूप चांगलं बोलती तुझ्याबद्दल, तुझा जीवन प्रवास चांगला मांडतीये. आदर्श व्यक्तिमत्व, प्रेरणादायी व्यक्तिमत्व कोण आहे? माझी आई. म्हणजे असं भरपूर आहेत, पण माझी आई, मी कारण आय सॉ हर इन ऍक्शन एव्हरी टाइम. म्हणजे नुसतं बोलली नाही ती, प्रत्येक गोष्ट हार्डवर्क, अँबिशन हे सगळं इन पर्सन आणि इन ऍक्शन बघितलं मी. अजून काय सांगशील, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? सो मी एवढंच सांगेन, एस्पेशली जे लोक त्यांच्या करिअरमध्ये आता जात आहेत, सुरू करतायत किंवा चेंज करायचा प्लॅन करतायत, ऑपॉर्च्युनिटीज असतात. तुम्ही आजूबाजूला विचारा, तुम्ही घाबरू नका. तुम्ही कितीही शिकलेला असाल, तुम्ही लोकांशी बोला आणि विचारा. कुणी काही इंटरेस्टिंग दिसलं, तुमच्या आजूबाजूला खूप गोष्टी होत असतात, सो त्याच्याकडून शिका. आणि कुणाला पण, म्हणजे मला कधी तुम्हाला रीच आउट करायचा असेल तर रीच आउट करा आणि एकामेकांना मदत करा. सातारा हे शहर आपल्यासाठी, माझ्यासाठी तर खूप आय वॉज बॉर्न अँड बॉट अप हिअर. सो कुणालाही इथे काही इन जनरल करिअर बद्दल वगैरे काही गायडन्स हवा असेल तर रीच आउट करा. आणि नीलम, तुम्ही जे करताय हे सगळं राईट, हे खूप, आता मी बघितलेत बरं का व्हिडिओज, US मध्ये बसून मम्मी मला व्हॉट्सअपवर पाठवत असते की हे बघ, हे नीलमनी केलं. सो आजूबाजूला, तुमच्या आजूबाजूला लोकांना एज्युकेट करणं किंवा जस्ट अवेअर करणं, अशा सगळ्या एफर्ट्सनी हे खूप महत्वाचं आहे. आणि या सगळ्यामधून तुम्हाला जे आता टॅलेंट असतं किंवा तुमच्या आजूबाजूला लोक असतात. आता माझ्या फ्रेंड्सना माहित नाहीये खूप US मध्ये मी का राहते, मी एवढे कष्ट का करते. मी इथे साताऱ्यात राहून 4-5 बायका असतील कामाला वगैरे, आणि लाईफस्टाईल माझी खूप सुंदर आणि आयुष्यमध्ये का मी राहत नाही. मी राहते असं नाही की मी राहत नाही, पण असं का. सो आय गेस मी ह्या प्लॅटफॉर्म थ्रू त्यांना तेच सांगते की माझं काम इतकं इंटरेस्टिंग आहे आणि माझ्या कामाचा जो इम्पॅक्ट आहे तो इतका मोठा आहे की दॅट इज द थिंग दॅट कीप्स मी देअर, इट कीप्स मी मोटिवेटेड. सो असे प्लॅटफॉर्म्स तुम्ही प्रोव्हाइड करता. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. ते खरंच तुझ्या बोलण्यातून खरंच म्हणजे कधी कधी असं असतं की आपण शेजारी, तू आहेस
परदेशात आहेस एवढं माहित असतं, पण तिथं कामाचं स्वरूपच माहित नसतं. एक्झॅक्टली. अगदी म्हणजे जवळच्या नातेवाईकांना देखील माहित नसतं, पण खरंच नीलम टॉक शोच्या माध्यमातून ते समजतंय. आणि एवढे एवढे हुशार आहेत आमच्या साताऱ्यात, ते हिरे आहेत की ते अगदी खरंच आहे. तुझ्या बोलण्यावरून तर समजतंय, लोकांना समजलं पण असेल की काय तू करतेयस. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलताना. मनापासून खरंच म्हणलं ना, मुहूर्त आज तो गाठला आपण. आणि मुलाखत खूप छान दिली तू. नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच नीलम. असेच वेगवेगळ्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद. सो नीलम, मला वेगवेगळ्या मॅगझिन्स मधून पण इन्व्हिटेशन्स आले आहेत की तुम्ही या मॅगझिनसाठी आर्टिकल लिहा, कारण तुम्ही एक्सपर्ट आहात या फील्डमध्ये. सो मी काही आर्टिकल्स तसे लिहिलेत इन्व्हिटेशनवरून, किंवा मला वेबिनारसाठी. सो तुम्ही एखाद्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहात, सो तुम्ही वेबिनार करा, सो दॅट तुम्ही ब्रॉडर ऑडियन्सला तुम्ही एज्युकेट कराल. असे मी काही वेबिनार्स केले होते. सो हा त्यातला एक वेबिनार होता ज्याच्यामध्ये इंडियातले फार्मास्युटिकल प्रोफेशनल्स, US मधले आणि अशा वेगवेगळ्या कंट्रीजमधले, UK मधले काही होते. सो अराउंड अटेंडेड बाय 80 to 90 पीपल, सगळं ऑनलाईन. हे असं एक जस्ट वन एक्झाम्पल ऑफ कसं आउटरीच आहे या कामाचं. आणि हे GSK मधले मॉलिक्युल्स, कंपाऊंड्स ज्याला FDA अप्रुव्हल मिळालं आणि ज्याच्यावर मी काम केलं होतं. सो दिस इज वन एक्झाम्पल. आणि लॉंग ऍक्टिंग इंजेक्टेबल ज्याच्यावर, सो हा एक GSKचा मॉलिक्यूल होता, HIVचा आहे, ज्याला सायंटिस्ट ही टेक्नॉलॉजीला गेम चेंजर टेक्नॉलॉजी म्हणतात, लॉंग ऍक्टिंग इंजेक्टेबल्स बनवणं. सो असल्या मॉलिक्युल्सवर मी याच्यावर एक्झॅक्टली काम नाही केलं, पण अशा सिस्टर मॉलिक्युल्सवर मी आता काम करत आहे, लॉंग ऍक्टिंग इंजेक्टेबल्स. आणि ते करता करता GSK मध्ये मला ट्रान्सफॉर्मेशनल मेडिसिन अवॉर्ड मिळाला आहे, जे R&D मध्ये, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये हायेस्ट अवॉर्ड आहे. कम्स विथ अ लॉट ऑफ कॅश बेनिफिट्स, स्टॉक ऑप्शन्स वगैरे वगैरे. सो तसे अवॉर्ड्स मिळाले आहेत. आणि आमचा हायेस्ट R&D लीडर्स ते अप्रिशिएट करतात तुमचं काम. सो हे टीम बरोबर होतं ज्यांना अवॉर्ड्स मिळाले त्या एरियाजमध्ये. जी मेन्शन ऑन GSKचं ट्विटर हँडल की हे आमचे इंजिनियर्स आहेत जे भरपूर काम करतात एरियाजमध्ये, विमेन इन इंजिनिअरिंग, याच्यासाठी पण खूप जास्त प्रेस केली जाते. आणि हे रटगस्त काम आहे विच इज बिफोर GSKचं, ज्याच्यामध्ये ही कंटिन्युअस टॅबलेटिंग रेंज आहे. सो ह्याचा उल्लेख व्हाईट हाऊसच्या ब्रिंगिंग बॅक मॅन्युफॅक्चरिंग टू द US या कॉन्सेप्टमध्ये उल्लेख होता की असं आपण कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग रिग्स फार्मास्युटिकल्ससाठी जर आपण एस्टॅब्लिश करू शकलो तर त्याची खूप उपयोग होईल USच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी. हा फोटो आहे माझ्या ॲडवायझर बरोबर, माझ्या PhDच्या ग्रॅज्युएशनच्या वेळी आई बाबा आणि माझा ॲडवायझर. सो हा ज्याच्यामध्ये तुम्हाला PhDच्या ग्रॅज्युएशनच्या वेळी तुमच्या स्टेजवर तुमचा ॲडवायझर तुमच्या बरोबर येतो आणि तुम्हाला फेलिसिटेट करतो. आणि हे तेव्हा बराक ओबामा आले होते, ही वॉज द मेन गेस्ट आमच्या कमेन्समेंटसाठी. सो तो हा एक फोटो आहे त्याचा. आणि एक स्मॉल व्हिडिओ माझ्या मॅरेथॉनचा. सो मी 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन पळाले होते इन 2 hours and 12 minutes. सो त्याच्यासाठी पण खूप ट्रेनिंग केलं. सो हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या मी करते त्या सगळ्या दाखवल्या मी तुम्हाला. म्हणजे खरंच शाबासकी, म्हणजे अशी पाठ थोपटायला पाहिजे तुझी की एवढी आमची सातारची कन्या या इथपर्यंत करते. बाप रे, इतका प्रचंड अभिमान आहे. म्हणजे आम्हाला पूर्ण सातारकरांना तुझा खरंच अभिमान आहे. खूप छान काम करते पल्लवी आणि असंच काम करत राहा. खूप खूप मस्त, म्हणजे खूप मला इतका आनंद झालाय तुझं कामाचं सगळं स्वरूप बघितल्यावर. तर खूपच छान, मला खूप खरंच मनापासून आनंद झाला. खूप छान वाटतंय तुझं.